इस्लामी सत्तेत देवगिरी अथवा दौलताबाद येथे अधिकारावर राहून दत्तोपासनेचा प्रसार करणारे व एकनाथांवर अनुग्रह करणारे म्हणून थोर दत्तोपासक श्री जनार्दन स्वामी यांचे नाव प्रसिद्ध आहे. फाल्गुन व 6 शके 1426 रोजी यांचा जन्म चाळीसगावाच्या देशपांडे घराण्यात झाला. हे शुक्ल यजुर्वेदीय वाजसनेयी माध्यंदिन ब्राह्मण असून नित्य धर्मकृत्य व पूजा उपासना यांना प्रथमपासूनच गोडी वाटत होती. शके 1447 मध्ये त्यांनी एकाच कुलगोत्रातील 2 मुलींशी लग्न करून गृहस्थाश्रमास प्रारंभ केला. भगवत चिंतन, स्नानसंध्यादी कर्मे, अतिथी सेवा, राजकार्य आणि सावित्री, रमा या 2 स्त्रियांशी संसार, असा त्यांचा जीवनक्रम होता. राजकारणात नित्य दगदग, वसुली, अधिकारी लोकांची ताबेदारी, यवनांची लहर, हीन लोकांशी संबंध यांतून त्यांना मार्ग काढायचा होता. स्वधर्मनिष्ठा राखायची होती. घरातील दत्तोपासना वाढवायची होती. कृष्णातीरी अंकलखोप, कुरवपूर, वाडी, औदुंबर इत्यादी दत्तस्थानांना ते भेटी देत असत. अंकलखोप येथे त्यांना दत्तात्रेयांचा अनुग्रह झाला. कर्मयोगी श्री जनार्दन स्वामी देवगिरीवर येऊन त्यांनी यवनसेवा पत्करली. या एका प्रसिद्ध स्थानाभोवती जनार्दन स्वामी व एकनाथ यांच्या अनेक रम्य व भावगर्भ स्मृती एकवटलेल्या आहेत. दुर्गातीर्थ व श्रीगोरक्ष गुहा ही 2 स्थाने भाविकांना सुखविणारी होती. जनार्दनपंतांनी यवनसेवा पत्करूनही आपली धार्मिक वृत्ती सोडली नाही. नित्याचे अनेक गुरुचरित्र, ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांची पारायणे, नामस्मरण व राजकारण यांत त्यांचे चित्त रंगून गेले होते. गोरक्षगुहा व गडाखाली सहस्रस्तंभ देवीजवळचे स्थान या ठिकाणी एकांतात त्यांची ध्यानधारणा चाले. नाथचरित्रकार केशव अध्यापक याने जनार्दनासंबंधाने लिहिताना म्हटले आहे, जनार्दनांचा नित्यनेम, स्नान संध्या अतिउत्तम, तयावरी आवड परम, निज धर्म आचार, सिद्धराज श्री ज्ञानदेव, ज्ञानेश्वरी अमृतानुभव, स्वानुभवे वदला अपूर्व, जनार्दना भाव त्या ग्रंथ्य, तया पठणी अति गोडी, नित्य व्याख्यानाची आवडी, मध्यान्हपर्यंत प्रतिदिनी, नित्यनेमे असाव्य, तयावरी भोजन पंक्ती, सहब्राह्मण ब्रह्ममूर्ती, सारुनिया यथा पद्धती, राजदर्शना मग जाव्य, न्याय नीती तयारीत्य, शिष्टांशी मान्य पडेरीत्य, या परी प्रपंच परमार्थी, दक्षता लोकसंग्रहार्थी. जनार्दन स्वामींचे नैष्ठिक आचरण व दत्तभक्ती यांचा प्रभाव यवनसत्तेवरही असावा. असे सांगतात की, यांना व यांच्या परिवारास सोयीचे व्हावे म्हणून देवगिरीच्या आसपास शुक्रवारऐवजी गुरुवारी सुट्टी असे. देवगिरीच्या जवळच 5-6 मैलांच्या परिसरात शूलभंजन शिखराच्या सपाटीवर शिवमंदिरे आहेत. तेथेच सूर्यकुंड नावाचे एक तळे आहे. याच भागात सहस्रलिंग म्हणूनही एक स्थान आहे. दाट झाडी व एकांत यामुळे जनार्दनपंत दत्तध्यानासाठी येथे येत असत. जनार्दनपंत ते अवसर्य, गुरुवारी अखंड जात पर्वतशिखर्य, सहस्रलिंग सरोवर परिसरी, सुलभोंजन गिरी नेम सत्य, असे एकनाथ चरित्रकार केशवाने सांगितले आहे. अनेकांना या ठिकाणी साक्षात्कार होत असत. याच ठिकाणी जनार्दन स्वामींना दत्तांचा साक्षात्कार झाला. दत्तावधूताने कलियुगातील पहिला शिष्य जनार्दन केला असे नाथांनी म्हटले आहे. या दत्त साक्षात्काराचे वर्णन एकनाथ आपल्या भागवतात करताना लिहितात. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.